इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जवलकुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये 106 नंबरची गाथा चालली आहे। आठवत आहे काय सांगितले होते? मोक्ष मार्गाचं 8 नियम सांगितले। काय काय कसा आहे मोक्ष मार्ग ह्याच्यासाठी 8 विशेषण म्हण नियम म्हण सांगितली आहेत। सम्मत्तनाणजुक्तं चारितं रागदोष परिहीणं मोक्षसहवदिमग्गो भव्वाणं लब्धबुद्धीणं। काय काय सांगितली? मोक्ष मार्ग कसा असतो? सम्मत्तनाणजुक्तं, असम्यक्त्व ज्ञानरहितम असे गाथा करायची आपण। पुढं चारित्तम, चारित्रयुक्त, अचारित्ररहित, रागद्वेषहीनम न रागद्वेषसहितम। पुढं मोक्षस्स न संसारस्स, मग्गम न अमग्गम। पुढं भव्वाणं न अभव्वाणं, लब्धबुद्धीणं न अलब्धबुद्धीणं। आणि शेवटचं विशेषण दिलं क्षीण कषाय असणाऱ्यांचं, न अक्षीण कषाई। नाही क्षीण कषाईंना असतो, अक्षीण कषाईंना नसतो। नाही अक्षीण नव्हे, न क्षीण। तर त्याच्यामध्ये ही सगळी विशेषणं का घेतली तर आपल्याला मोक्ष मार्गाचं परिचय होण्यासाठी, तुम्ही जे धर्म म्हणून अवलंबन करताय, जे काय तुम्ही स्वतःला मोक्ष मार्गस्थ समजताय, तर ही विशेषणं घटतात का तुमच्यामध्ये? जर स्वभावाचा अनुभव केला असेल तर ही सगळी विशेषणं घटणार। भले तुम्ही बहिरंगामध्ये घरात असाल, मोहात असाल तरी सुद्धा। म्हणजे सांगतायत की तो जीव तर दर्शन श्रद्धेतून निर्मळ झालाय, त्यामुळे श्रद्धा तर समीचीन आहेच, चारित्र्यामध्ये कमी जास्तपणा दिसेल म्हणून मोक्ष मार्ग नाही असं नाही। म्हणून सांगतायत आपली ओळख दाखवत आहेत ह्याच्यातून असतंच। म्हणून आम्ही काल काय घेतलं? इष्टोपदेश 7व्या गाथेमध्ये सांगितलंय ना, काय? मोहेन संवृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही। मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त होत नाही। मग आम्ही तिथं विचारलं की मोह कोणावर आवरण घालतो? भावमोह कोणावर आवरण घालतो? तेच ते श्रद्धेवर घालते का ज्ञानावर घालते? मग असं का म्हणलं? मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणत नाही असं का म्हणलं? मग पण मोहामध्ये ज्ञानाला झाकण्याची शक्ती नाही आहे की, मग ज्ञानाचं कार्य ज्ञानाने करायचं, मोहाचं कार्य मोह करतंय। मग तिथं सांगितलं की ज्ञानाला श्रद्धेशी अभेद करून सांगितलंय। मग मोह श्रद्धेला झाकतंय म्हणजेच ज्ञानाला पण झाकतंय। त्यामुळे श्रद्धा जिथं जुडली आहे तिथंच ज्ञान प्रवृत्ती करते। त्यामुळं म्हटलं की श्रद्धा विपरीत आहे तर ज्ञानामध्ये नियमाने विपरीतता असणारच। असं होणार नाही की श्रद्धा विपरीत आहे आणि ज्ञान समीचीन आहे, असं होणार नाही। जसं माझी श्रद्धा आहे समजा कुदेव कुगुरु कुशास्त्रावर, आणि मी इथं येऊन खऱ्या देवशास्त्र गुरूंची भक्ती करते, असं तुम्हाला ज्ञान जाणून घेते, त्यांचं गुणगान करते असं दिसत असेल, सांग मी समीचीन आहे का, मार्गस्थ आहे का? म्हणून सांगितलं श्रद्धा जिथं आहे तिथं ज्ञान जोडलेलं असतं। म्हणून मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणत नाही म्हणताना तिथं जाणायचं निर्णयाचं कार्य ज्ञानाचं आहे या अपेक्षेने सांगितलंय, श्रद्धेचं नाही। इस गाथा में जितने शब्द दिए गए हैं वे शब्द प्रस्तावित बात का समर्थन करते हैं और उनसे विपरीत बात का खंडन करते हैं। जे आता आपण खंडन लावलं, काय कळलं? थोडं वेळ
तसं उपचाराने सांगितलं गेलं ना, म्हणून तर लब्धी असो उपयोग असो श्रद्धा एकाच ठिकाणी जोडलेली असते. हां, मग ते ज्ञान आणि चारित्र्याचे तुम्ही 2 पाय केलेत ना, म्हणून समजण्यासाठी सांगितलं गेलं. पण श्रद्धा अशी कधी वेगळी वेगळी नसते. लब्धी एकीकडं आणि उपयोग एकीकडं असं कधी नसतं. म्हणून समजण्यासाठी तसं भेद करून दाखवलंय. पण श्रद्धा नियमाने एकाच साईडला असते. तर म्हणून इथे सांगतायत की जे काही गाथेमध्ये सांगितलेले शब्द आहेत ते प्रकरणाचं समर्थन करतात आणि त्याच्या विपरीत जी काही गोष्ट आहे त्याचं खंडन करतात. म्हणजे मोक्ष मार्गाचं समर्थन करतायत आणि जे काही संसार मार्ग, बंध मार्ग किंवा दुःख मार्ग आहे त्याचं सुद्धा विशेषण समजतं आपल्याला या गाथेतून. हे सांगायचं आहे. म्हणजे जी ही काही विशेषणं आहेत ही मोक्ष मार्गाची आहेत. तर समजून घ्या याच्या विपरीत सगळी विशेषणं कोणाची? संसार मार्गाची. काय? हां, म्हणजे मी मोक्ष मार्गस्थ आहे की नाही याचा एवढंच निर्णय करायचा आहे आपल्याला यावरून. जैसे यह बताया है कि सम्यक्त्व ज्ञान से सहित चारित्र मोक्ष का मार्ग है, तो इसका अर्थ प्रतिषेध रूप में यो ले लीजिए कि सम्यक्त्व और ज्ञान से रहित प्रवृत्ति मोक्ष का मार्ग नहीं है. सम्यक्त्व आणि ज्ञानाने रहित जी काही प्रवृत्ती आहे ती मोक्षाचा मार्ग नाही. चारित्र मोक्ष का मार्ग है. चारित्र कशाला म्हटलं? स्वरूपामध्ये लीनता. हां, स्वरूपे चरणम चारित्रम म्हणलं ना. किंवा 7वी गाथा सांगितली प्रवचनसारची. चारित्र कशाला म्हणलं? चारित्रम खलु धम्मो. म्हण पूर्ण. चारित्रम खलु धम्मो, धम्मो जो समोति निर्दिष्टो, मोह खोह विहीनो, परिणामो अपणो समो. अर्थ काय? चारित्रम खलु धम्मो, चारित्र धर्म आहे. पुढं धर्म जो मोह शोभाने रहित जो आत्म्याचा भाव आहे. पहिल्यांदा समभाव सांगितला ना. चारित्रम खलु धम्मो, धम्मो जोसो समोत्ती निर्दिष्टो. समभाव हे धर्म आहे. चारित्र इज इक्वल टू धर्म, धर्म इज इक्वल टू समभाव, समभाव इज इक्वल टू मोह क्षोभ रहित आत्मा का परिणाम. मोह खोह विहीणो परिणामो अपणो समो. मोह क्षोभ मध्येच घ्यायचं दर्शन मोह आणि चारित्र मोह रहित जो परिणाम आहे तोच धर्म आहे, तेच चारित्र आहे. याच्या विपरीत जे काय आहे ते सगळं अचारित्र आहे. तो प्रतिषेध में यहाँ लीजिए कि अचारित्र मोक्ष का मार्ग नहीं है. इसका प्रतिषेधक अर्थ यह ले लीजिए कि राग द्वेष से सहित जो प्रवर्तन है वह मोक्ष का मार्ग नहीं है. काय म्हणले? चारित्र म्हणजे काय? अजून छडाल्याच्या भाषेत सांगा. छडालाची दुसरी ढाल, तिसरी ढालीचं दुसरं दोहा. त्याच्यामध्ये त्यांनी निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्राचं वर्णन केलंय. मग त्यात चारित्र काय सांगितलं? आप में लीन प्रियो, आप रूप में. परद्रव्य भिन्न ते आपचे रुची सम्यक तो भला आहे. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होणं. ते रुची झाली. रुची म्हणजे श्रद्धान झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये ज्ञान सांगितलं आणि तिसऱ्या लाईनमध्ये चारित्र सांगितलं. आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोयी. स्वतःमध्ये लीन राहणं म्हणजेच ज्ञानाचं ज्ञानामध्ये राहणं. भलेही ते खूप अल्प काळ असेल तरी सुद्धा. असं नाही की स्थिर राहणं म्हणजे दीर्घ काळासाठी जेव्हा उपयोग आला स्वभावामध्ये तेव्हा त्याला चारित्र झालं असं नाही. तेव्हा त्याला शुद्धोपयोग आत्मानुभव झाला असं नाही. भलेही खूप अल्प काळासाठी असे ना, जेव्हा ते ज्ञानाशी जोडलं गेलं तिथंच चारित्र प्रगट झालं. ज्ञानाने निर्णय करायचा आहे की मी जीव आहे आणि जिथं निर्णय केला तिथं श्रद्धान ठेवायचंय. मग श्रद्धान आहे तर ज्ञानात निर्णय केला नाही आपण अजून म्हणायचं. श्रद्धान तेव्हाच होणार जेव्हा निर्णय करणार. मग जाणलं का आपण? जिथं जाणलं निर्णय झाला तिथे श्रद्धान झालं, अन्यथा नाही.
म्हणजे काय म्हणायचं, हां हां, ज्ञान नुसतं कार्य करत नाही, ज्ञानाबरोबर श्रद्धा जोडली गेली तर सम्यक दर्शन झाला. हां, ज्ञानाने निर्णय करा, अनुभव करा, तर तिथं श्रद्धा पक्की झाली, नाहीतर नाही. शब्दामध्येच थांबलंय आपण अजून. मी जीव आहे, आत्मा आहे, शुद्ध आहे, एक आहे, हे शब्द नुसतं म्हणणं म्हणजे अनुभव नाही आहे. मग काय करायचं? मग प्रामाण्य ज्ञानात झाला, श्रद्धा कशी करायची विचार. जिथं ज्ञानात निर्णय केला तिथं आपल्याला समजते ना हे योग्य आहे का अयोग्य आहे. श्रद्धा बरोबर बसली आपली तिथं. म्हणजे काय म्हणायचं, समयात आहे ना, श्रद्धा ज्ञान चारित्र एकाच समयात आहे, असं नाही. श्रद्धा नाही, त्यांना म्हणायचंय ज्ञान तर केलंय की आम्ही, आता आम्हाला माहित नाही का आत्मा शरीर वेगळं आहे, आत्मा कसा आहे, निष्कर्म आहे, निर्मम आहे, हे सगळं माहिती आहे की आम्हाला ज्ञानातनं. मग ज्ञान आहे म्हटल्यावर श्रद्धा नाही का? अनुभव केल्याशिवाय त्याला ज्ञान झालं म्हणताय ना. हा, म्हणजे शब्दाचं ज्ञान वेगळं आणि त्या वस्तूचं ज्ञान करणं वेगळं. आपण फक्त शब्दातच ओळखतोय आत्म्याला, ज्ञानाने अजून ज्ञानापर्यंत गेलोच नाही. हा हा, शब्द आत्मा ग्रहण केलाय, अजून ज्ञान आत्मा ग्रहण झाला नाही. 3 आत्मे कुठले हो? शब्दात्मा, अर्थात्मा आणि ज्ञानात्मा. काय 3? शब्दात्मा, अर्थात्मा आणि ज्ञानात्मा. शब्दात्म्याचा आपल्याला परिचय झालाय, बरोबर. शब्दाचा आतापर्यंत परिचय झालाय, आत्मा काय आहे, कसा आहे, सगळं वाचलंय की आपण शाब्दिक. अर्थ आत्मा आणि ज्ञानात्मा, अर्थ आत्मा सुद्धा सगळं बरोबरीच माहिती आहे आपल्याला, परोक्षच माहिती आहे कसा असतो. अमूर्तिक असतो, शरीरापासून वेगळा असतो, अस्पर्शी असतो, निघून जातो, कर्मरहित होतो, सगळं शब्दातून माहिती आहे. अर्थातून म्हणजे काय म्हणायचं, पर अर्थच झाला तो, अर्थ पण पर झाला. अर्थ म्हणजे सुद्धा आपण अजून आत्म्यात पोचलोच नाही. मग शब्द आत्मा आणि अर्थात्मा शिकलाय आजपर्यंत, पण ज्ञान आत्म्याचा परिचय झाला नाही अजून. मग ज्ञान आत्मा म्हणजे निर्णय केला तिथं प्रगट झाला. मग तो मी आहे, जो शब्दाच्या द्वारे दाखवलेला अर्थ आत्मा आहे तो मी आहे असं जेव्हा ज्ञानातून जाणणार तिथं प्रामाण्य होणार. जसं आपली एखादी वस्तू आहे, आता आपलं काय समज, एखादी बॅग आपली आहे, आपली साडी आहे. हां, आता तू सोहळ्यात जाते, तिथं माझी ही साडी आहे हे आपल्याला निर्णय आहे ना. मग हीच साडी माझी आहे, ही माझी नाही. मग हे निर्णय आहे, प्रामाण्य आहे, त्यामुळं तिथं सबिचिंता आहे. आणि जिथं समजा तुला शंका झाली, माहीत नाही ही माझी आहे की नाही, सगळ्यांचे पांढऱ्या असतील साड्या समज, तर माहीत नाही ही माझी आहे की नाही, असं म्हटल्यावर त्याला श्रद्धा होणार का? म्हणून सांगितलं तिथं समयसारची 34वी गाथा. काय सांगितलं? समयसारची 34 गाथेत काय सांगितलं दीपाली भाभी? सव्वे भावे जम्हा पच्चखाई परेत्ती नादूणम तम्हा पच्चखाणम नाणम नियमा मुणे दव्वम. किंवा पुढची गाथा पण, जहनाम को विपुरिसो परदव्व मिणम तू जाणीधुम चयदी तह सव्वे परभावे नाऊण विमुंच दे नाणी. काय म्हणलं? तो मनुष्य आहे, परटाकडनं त्यांनी चादर आणली धुवून आणि घेऊन झोपला घरात. आणि तो दुसरा एक मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं की सेम चादर माझी आहे, ती अदलाबदली झाली आहे, मग तुम्ही जी घेऊन झोपलाय ती माझी चादर आहे, असं जेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं. आणि मग ह्याने विचारलं की कशावरून? मग ते त्याच्यावरची खूण वगैरे दाखवली त्यांनी की ही खूण माझी आहे, त्यामुळे ही चादर तुमची नाही आहे जी तुम्ही घेऊन झोपलाय, असं जेव्हा सांगितलं. ती खूण पाहिली त्यांनी, अजून काढली नाही चादर, पण निर्णय झाला की ही माझी नाही. मग निर्णय कुठं होतो? वस्तूत नाही होत, ज्ञानात निर्णय होतो. म्हणजे ज्या समयाला निर्णय झाला त्या समयाला सुटली, म्हणजे ज्ञानातनं सुटली की ही माझी वस्तू नाही आहे, अजून त्यांनी काढली नाही, अंगावरून दिली नाही, तरी सुद्धा पर आहे हे समजलं, तिथं ज्ञान समीचीन झालं. मग तसंच इथं पण मी जीव आहे, शरीर नाही आहे. आत्ता शरीर सुटलं नाही आहे,
शरीररहित मुक्त झालो नाही आहे आपण, आहे अजून सगळं संयोगात, तरी सुद्धा ज्ञानात जिथं निर्णय झाला तिथून भेद झाला. भेद ज्ञान यालाच म्हणायचं. त्या साखरेचं ज्ञान जे झालं, ते जी वस्तू तुम्ही जाणली ज्ञानामध्ये त्याला म्हणायचं ज्ञान. जसं शब्द नये, शब्द घर, अर्थ घर आणि ज्ञान घर. हां, मग तेच ना, म्हणजे एक उदाहरण सांगते तुम्हाला तसंच. ज्ञान घर म्हणजे जे घर तुम्ही ज्ञानात आलं त्याला जाणलं ते ज्ञान, त्याला ज्ञान घर म्हणायचं. नुसतं ज्ञान नाही, त्या ज्ञानात ज्याचा निर्णय केलाय ते ज्ञान वस्तू झाली ती, असं. म्हणजे कारण अर्थवस्तू तर बाहेर आहे, शब्द वस्तू शब्दात आहे. मग जी वस्तू ती ज्ञानात आली त्याला त्या ज्ञानाला नाव दिलं गेलं. ज्ञान आत्मा, ज्ञान घर, असं म्हणा, बरोबर आहे. ज्या ज्ञानात ती वस्तू झळकली तिथं ज्ञेयाकार झाला ना तो. मग त्या ज्ञेयाकाराला जाणतं ते ज्ञान, त्याला म्हणलं ज्ञान घट, ज्ञान आत्मा, ज्ञान साखर, तुम्ही म्हणल्यासारखं. समजलं का गेलो तिथं आपण? बरोबर. साखर पण नुसतं साखर माहीत नाही तुला काय आहे समज, तर मी किती तुला शब्दातून सांगितलं, किती वस्तू दाखवली नुसती, पण साखर काय असते हे ज्ञानात जाणलंच नाही तर. हां, बरोबर. अनुभव म्हणजे त्याचं ज्ञानात तुम्हाला भावभासन पाहिजे एवढं, तरच तुम्हाला ती ज्ञान वस्तू समजली, अन्यथा नाही. ज्ञानच आहे हो, तो ज्ञानच आहे की नाही असं नाही, पण त्या विषयाबद्दलचं ज्ञान म्हणून त्याला ज्ञान वस्तू म्हणलं गेलं. ती असू दे की जी वस्तू असेल त्याचं ज्ञान आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष परोक्ष काय भेद करायचे नाही आहेत. ज्ञान आत्मा वस्तू घेतली आहे ना जेव्हा, तेव्हा ती माझी वस्तू आहे, आणि त्याला जेव्हा मी ज्ञानात घेतोय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानानेच जाणतोय, त्याच्याशिवाय नाही. बाकीच्या वस्तूंचं सगळं परोक्षच आहे की, त्याचा काय संबंध नाही. आता साम्यवादी प्रत्यक्ष म्हणा, जेव्हा ज्ञानातून ती वस्तू जाणली परवस्तू, त्यावेळेस मग ती ज्ञानात आली म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाणली आहे असं म्हणलं गेलं. मग इथं आत्मा जेव्हा वस्तू जाणली, परवस्तूला ज्ञानात आल्यावरच जाणणार, अन्यथा नाही. मग परवस्तू म्हणताना ती अर्थवस्तू झाली, आणि जेव्हा ज्ञानात आली त्यावेळी ज्ञान वस्तू झाली. तर तिथं काल आम्ही हे घेतलं की आत्मानुशासनची 175 नंबरचा श्लोक आहे, त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं, ज्ञानमेव फलम ज्ञाने ननुश्लाघ्य मनश्वरम अहो मोहस्य माहात्म्य मन्यदप्यत्र मृग्यते. म्हणजे काय, ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे. मग ते कसं आहे, अविनश्वर आहे, प्रशंसनीय आहे, असं त्यांनी उदाहरण दिलं. मग म्हणले अहो मोहस्य महात्म्य, अरे हे जीवा मोहाचं महात्म्य आहे की हे माहिती असून सुद्धा तू अन्यत्र शोधतोय ज्ञानाला, सुखाला. म्हणजे काय समजलो, ज्ञानमेव फलम ज्ञाने, एवढ्याच आम्ही विस्तार केला होता काल भरपूर. ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे. काय सांगावं, काय कळलं याच्यावरून? असं का म्हटलं, ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे किंवा ज्ञानामध्येच आहे? म्हणजे अज्ञान असताना त्याचं ज्ञान झालं, ज्ञानाचाच आनंद आहे ना. ज्ञानाचं इंद्रियासारखं काहीतरी. ज्ञानाचं फळ कुठं मिळतं? आत्म्याचं ज्ञान केल्यानंतर आत्म्याचा अनुभव झालं, हे ज्ञान आहे ना. आत्म्याचंच नाही, मला कुठल्याही गोष्टीचं तुम्ही ज्ञान करता त्यावेळेस त्याचं फळ काय असं मी विचारते. किती नंबरचा श्लोक आहे? अज्ञान नष्ट होणं, 175. ज्ञानाचं फळ.
म्हणजे ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे, कारण ज्ञानच एक असं आहे की जे तुम्हाला निर्णय देण्यास सक्षम आहे. म्हणून तर म्हणलं, जेव्हा उदाहरण असं दिलं आम्ही की लाडू खाल्ला आपण, त्या लाडूचा स्वाद आला म्हणतोय, कुठं आला हो? मग ते लाडू खाल्ल्यावर मला आनंद आला. आनंद काय आहे? आनंद माझा गुण आहे, तो माझ्यामध्येच आनंद झाला. म्हणजे आनंदाचा सुद्धा निर्णय करणारं ज्ञान आहे, हे मला सांगायचंय हो. ज्ञानाचं फळ ज्ञान आहे, म्हणजे त्या लाडूचं ज्ञान केलं, त्या टेस्टचं ज्ञान केलं, त्यातून मला आनंद आला, ह्याचं ज्ञान केलं ना, हे सगळं ज्ञानच रूप आहे. जे काय फळ मिळतंय तुम्हाला ते ज्ञानच आहे. श्रद्धा असो, चारित्र असो, ज्ञान असो, सगळ्याला अभेद करून दाखवले ना समयसारमध्ये. आदा खुमज्जनाणे, आदा मे दंसणे चरितेय, आदा पच्चक खाणे, आदा मे संवरे जोगे. सगळीकडं आत्मा आहे, ज्ञान आहे. किंवा अजून पण एका गाथेमध्ये पुढं सर्व विशुद्ध अधिकारमध्ये त्यांनी ज्ञानालाच सगळं म्हटलंय. ज्ञान ही प्रत्याख्यान, ज्ञान ही प्रत्याख्यान आहे. ज्ञानच श्रद्धा आहे, ज्ञानच दर्शन आहे, चारित्र आहे, आनंद आहे. सगळीकडे दाखवले ना त्यांनी एका गाथेमध्ये कुठेतरी. ज्ञानालाच सगळी नावं दिली. ज्ञानाशिवाय काय नाही आहे ना दुसरं, समजणार नाही. आणि तुम्हाला जे काही निर्णय करणार आहे ते सगळं ज्ञानात करणार आहे. ज्ञान रूपाने परिणमन चालू आहे, म्हणून त्या सगळ्याचा निर्णय ज्ञानामध्येच होणार आहे. तर म्हणून आपण आपला ज्ञान रूप बाहेरच्या पदार्थात बघतोय ना. जसं त्यांनी काल घेतलं, गुणाला द्रव्य तिथं करता म्हटलं ना द्रव्याला, मग तिथंच असणार आहेत गुण, पण बाहेर बघतोय आणि त्यामुळे वाटतंय बाहेरून आनंद आला. आपल्या गुणाला बाहेर बघतोय. अष्टसहस्री, इष्टोपदेश, आत्मानुशासन, पंचास्तिकाने, सगळ्याचं बेळ मिसळ आहे. सगळीकडे ज्ञानच आहे हेच दाखवायचं आहे. ज्ञानाशिवाय काय आहे? सच्चा ज्ञान झाल्यानंतरच श्रद्धा सम्यक होणार ना. म्हणून ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे की लिडरशिप करताय सगळ्या क्वालिटीज आपले जे आहेत. ज्ञानामध्येच निर्णयाची क्षमता आहे, एवढं सांगायचं आहे आपल्याला. प्रामाण्य करायचं तर ज्ञानच करू शकणार आहे. म्हणून तुम्हाला जे काय वस्तूला जाणलं असं म्हणताय ना तुम्ही, ते फळ ज्ञानामध्ये मिळालेलं आहे. ती वस्तू तुम्ही जाणू शकत नाही बाहेर. जेव्हा ती ज्ञानात झळकली त्यावेळेसच तिथं ज्ञान झालं असं म्हणू शकता. मग ज्ञानाचं फळ काय सांगितलं न्यायदीपिकेमध्ये, पंचास्तिकामध्ये पण त्यांनी घेतलं पहिल्यांदा. काल घेतलं होतं संध्याकाळी आम्ही. ज्ञानाचं फळ काय हो? प्रत्यक्ष फळ आणि परोक्ष फळ, परंपरा फळ. प्रत्यक्ष अज्ञान निवृत्ती आणि परोक्ष परंपरा फळ, ते हान उपादान मोपेक्षा. परीक्षामुख सूत्रामध्ये पण घेतलंय. पंचास्तिकामध्ये घेतलं त्यांनी अज्ञानाची निवृत्ती, सम्यक ज्ञानाची प्राप्ती आणि असंख्यात गुणी निर्जरा, हे ज्ञानाचं खरं फळ आहे. म्हणजे काय तुम्ही ज्ञान करताय ना वस्तूचं, म्हणता ना आत्म्याचं, हे पंचास्तिकामध्ये आलं. आणि न्यायदीपिकेमध्ये हान उपादान उपेक्षा असं फळ दाखवलं त्यांनी. अज्ञानाची निवृत्ती अहो पहिल्यांदाच की पंचास्तिकाच्या मंगलाचरणामध्येच आलंय. बहुतेक जयसेनाचार्यांच्या टीकेत आलं असेल. पहिल्या 1, 2, 3 गाथांमध्येच आहे. काय कलशामध्ये वगैरे आलं असेल कुठेतरी, बघा टीकेमध्ये. त्यांना ते पाहिजे अज्ञान निवृत्ती, सम्यक ज्ञानाची प्राप्ती, असंख्यात गुण निर्जरा. बरोबर. तर कशासाठी सांगितलं हे सगळं? तर मोक्ष मार्ग आहे की नाही याचा निर्णय सुद्धा ज्ञान करणार आहे. मग ही सगळी विशेषणं जी दाखवली ती ज्ञानातून पडताळा की ती विशेषणं माझ्यामध्ये घटतात का, तरच मी तिथं मोक्ष मार्गस्थ आहे की नाही याचा निर्णय होऊ शकतो. जो मोक्ष मार्गस्थ नाही तो जीव संसारी आहे, मोही आहे, अभव्य आहे, मिथ्यादृष्टी आहे, किंवा अजून ही सगळी विशेषणं जी लावली त्याच्या विरुद्ध आहे असं समजून घ्या. मग तो मी आहे का हे आपल्याला ज्ञानाने निर्णय करायचा आहे. यह मार्ग मोक्ष का बताया जा रहा है. ज्ञानच करणार, ज्ञानातूनच निर्णय होणार आहे. म्हणून बाहेर कोणाला विचारायचं नाहीये जाऊन.
बरोबर आहे की. म्हणूनच ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे हेच सांगितलं. ज्ञानाचं फळ ज्ञानात आहे म्हटलं तरी भेद झाला. ज्ञानाचं फळ ज्ञानच आहे म्हटलं. बरोबर, ज्ञानच निर्णय आहे. जे म्हणताय ना तुम्ही, आत्मा जाणला जातो, जाणला गेला, काय झालं हो तिथं? हा, आत्मज्ञान प्रगट झालं म्हणताय ना, ते ज्ञानच आहे बस. त्याला भेद करू नका, भेद बघा. हा, आपण समजा हे पुस्तक जाणलं गेलं म्हणतो, तर त्या ज्ञानाला आपण पुस्तक म्हणतोय. जे ज्ञानात जाणलं गेलं ना, पुस्तकाच्याकडून विचार करताना म्हटलं की पुस्तक जाणलं, पण ते ज्ञान आहे असं म्हणा तर समजेल की पुस्तक नाही जाणलं, मी ज्ञानाला जाणतोय. जरा असं त्याच्यावर चिंतन करा, तुम्हाला समजेल. असं मला जेवढं एक्सप्रेस करता येईल ना तेवढं तुम्हाला जास्त समजण्यासारखं आहे. सम्यक ज्ञानाच्या अगोदर जे ज्ञान आहे ते निर्णयात्मक आहे आणि ते सत्य आहे. काय 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 जे सम्यक ज्ञान होणार त्याच्या अगोदर जे ज्ञान आपलं आहे ते मिथ्या ज्ञान असणार. खरं मिथ्या ज्ञान असलं तरी पण त्याच्यामध्ये निर्णय झालाय ना, त्या ज्ञानामध्येच निर्णय झालाय. विपरीत आहे, पण तो निर्णय हा यथार्थ नाही म्हणता येणार जोपर्यंत सम्यक ज्ञान नाही झालं. हा बरोबर, खरं सत्य आहे तो. म्हणजे जो निर्णय केलाय ते सत्यच आहे. आणि जेव्हा श्रद्धान झालं त्यावेळेस ते ज्ञान. थांब 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 थांब, गडबड करू नकोस. एकाच समयात श्रद्धा ज्ञान चारित्र्यामध्ये शुद्धता प्रगट होते. वेगळा क्षण नाही आहे. आदल्या क्षणामध्ये ज्ञान झालं आणि पुढच्या क्षणात श्रद्धा झाली असं नाही. ज्ञानाने ज्या समयाला निर्णय केला की हा मी शुद्धात्मा आहे, सगळ्यापासून भिन्न आहे, त्याच समयाला श्रद्धेमध्ये समीचिनता आली. असं नाही की मागच्या मिथ्या ज्ञानामध्ये पहिल्यांदा निर्णय केला आणि नंतर तिथं श्रद्धान झाला, असं नाही. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचा वेगळा समय नाही आहे, एकच समय आहे. त्याच समयामध्ये निर्णय झाला त्यावेळेस सम्यक ज्ञान कुठं आहे? हां बरोबर आहे की. हां, करण लब्धीचा शेवटचा समय, ऐक माझा ऐका. करण लब्धीचा शेवटचा समय आहे ना, आळंदकरांनी एकदा घेतली होती ही चर्चा. करण लब्धीच्या शेवटच्या समयात जीव मिथ्या दृष्टी आहे का सम्यक दृष्टी आहे? हो, मिथ्या दृष्टी, सूक्ष्म मिथ्यात्व, मिथ्या दृष्टीच आहे. एक मिनिट, मिथ्या दृष्टीच आहे, बरोबर आहे. तर आता जेव्हा करण लब्धी संपली आणि त्यांनी अंतरायामात प्रवेश केला, निर्णय केला स्वतःचा, बरोबर. करण लब्धीच्या शेवटच्या समयात त्याला मी आत्मा आहे, शुद्ध आहे, हेच जल्पचिंतन चालू होतं. तिथं मला सांगा, तिथं पण त्याचं ज्ञान हेच कार्य करत होतं की मी शुद्ध आहे, जीव आहे, जाणायचं. आणि जेव्हा अंतरायामात प्रवेश केला तिथं सुद्धा जीवाच्या ज्ञानामध्ये तेच प्रामाण्य चालू होतं, मी शुद्ध आहे, मी जीव आहे. सांगा या दोन्हीमध्ये काय फरक आहे? करण लब्धीच्या अंतिम समयात आणि जेव्हा अंतरायामात प्रवेश केला, सम्यक दर्शन झालं, तो पहिला समय. मिथ्या ज्ञान होतं करण लब्धीमध्ये आणि नंतर सम्यक ज्ञान. अजून जेव्हा सम्यक ज्ञान झालं अजून आणि ज्ञान तेच आहे, म्हणजे त्याच्यावर फक्त शिक्का बसलाय प्रामाण्याचा. काय म्हणायचं त्याला? तिथं पण प्रामाण्य होतं त्याला. अप्रमाण रूप ज्ञान आहे का करण लब्धीमध्ये? संशय ज्ञान आहे का? विपरीत ज्ञान आहे का? मिथ्या ज्ञान काय म्हणायचं? अनध्यवसाय ज्ञान आहे का? प्रमाण आहे का अप्रमाण आहे करण लब्धीतलं ज्ञान? जय श्रीमा. करण लब्धीच्या शेवटच्या समयातलं ज्ञान आणि सम्यक दर्शन प्राप्त झालेला तो पहिला समय निर्विकल्प अनुभूतीचा, त्या ज्ञानामध्ये काय फरक आहे दोन्ही ज्ञानामध्ये? प्रमाण कसं म्हणता येईल त्याला? करण लब्धीमध्ये प्रमाण जेव्हा म्हणताय तेव्हा सम्यक दर्शन झालं तेव्हा ते. अप्रमाण ज्ञान कुठली आहेत? संशय, विपरीत, अनध्यवसाय. कुठलं ज्ञान आहे ते? नाही, करण लब्धीत ही ज्ञान आहेत का हे मी विचारते. ते नाहीये तिथे. मग प्रमाण आहे का अप्रमाण आहे? मग ते प्रामाण्य झाल्यावर ते हे म्हणतो ना आपण. मग म्हणजे आता आळंदकरांनी ही चर्चा घेतली होती अशी की त्या ज्ञानात सुद्धा प्रामाण्य आहे आणि अंतरायामात प्रवेश केल्यावर, सम्यक दर्शन प्राप्त केल्यावर त्या ज्ञानात सुद्धा प्रामाण्य आहे. म्हणजे अप्रमाण नाही आहे ते, असं काहीतरी डळमळीत ज्ञान आहे किंवा काहीतरी अजून संशय, शंका आहे असलं ज्ञान नाही आहे करण लब्धीच्या शेवटच्या समयापर्यंत सुद्धा.
मग त्या ज्ञानात आणि या वरच्या ज्ञानात निर्विकल्पानुभवामध्ये फरक एवढाच केला त्यांनी न्यायदीपिकेमध्ये दाखवलंय. म्हणजे महाराजांनी तसं चार्ट काढून दाखवलंय. एक फक्त मध्ये बॉक्स दाखवले 2 खाली आणि वर, आणि त्याच्या बाजूला 2 ठिकाणी लिहून दाखवलंय शेवटच्या समयातल्या ज्ञानामध्ये काय आहे आणि पहिल्या समयातल्या निर्विकल्पानुभूतीच्या पहिल्या समयातल्या ज्ञानामध्ये काय फरक आहे. मग त्यात सांगितलं त्यांनी की पूर्वसमयामध्ये प्रामाण्य आहे, पण जेव्हा आपण अतींद्रिय ज्ञानाने जाणतो त्यावेळेस तिथं विशिष्ट प्रामाण्य प्रगट झालं असं सांगितलं. म्हणजे जे अतींद्रिय ज्ञान आहे, जे आत्मिक शक्तीने आपण स्वभावाला जाणतोय, त्यावेळेस तिथं विशिष्ट प्रामाण्य प्रगट झालं असं सांगितलं. पहिले इंद्रिय प्रामाण्य मानायचं असं म्हणा. बरोबर. परोक्ष आहे, इंद्रिय ज्ञान आहे, हे सगळं करणलब्धीच्या पर्यंतचं मिथ्या ज्ञान आहे ते. आणि मिथ्या ज्ञान प्रमाण असतं का अप्रमाण असतं? हां, म्हणजे मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने अप्रमाण आहे असं म्हणा. पण बाकीच्या गोष्टींमध्ये पुस्तकाला पुस्तक म्हणतोय, त्या जमिनीला जमीन, घराला घर म्हणतोय, आपल्याच घरात जातोय, आपल्याच बायको बरोबर राहतोय, तिथं नाही आहे का प्रमाण? अप्रमाण असेल जर मिथ्यात्वीचं सगळं ज्ञान, तर दुसऱ्याच्या घरात जाऊन माझं घर म्हणेल. बरोबर. प्रयोजनाच्या अपेक्षेने सगळी ज्ञान ही अप्रमाण आहेत, पण जे ते जाणतोय जो जो विषय ते सगळं प्रमाण प्रामाण्य आहे त्याच्या पण ज्ञानामध्ये, फक्त ते प्रयोजनभूत नाही आहे किंवा आपल्याला ते सुखासाठी कारण नाही. काय म्हणताय? वसियत असते आपण लिहिलेली ती वसियत आहे, तिच्यावर स्टॅम्पिंग नाही झालं, मजकूर तर तोच आहे, काही बदलला नाही, पण स्टॅम्पिंग झाल्यावरतीच त्याला प्रामाणिकता आली ना, तर तेव्हा ते ग्राह्य धरलं जातं. नाही तर नुसतं ते त्याला उपयोग नाही. रेग्युलर स्टॅम्प प्रमाणे पण लिहा, स्टॅम्प मारल्याशिवाय त्याच्यावर ते रजिस्टर होणार नाही, ते तुम्हाला अप्रूव्ह होणार नाही. हां, तुम्हाला तुमच्या भाषेतच पाहिजे उत्तर. प्रॉपर्टी पाहिजे म्हणे त्यांना, प्रॉपर्टी पाहिजे. रत्नत्रयाची प्रॉपर्टी देतात त्या. त्यांनी सांगितलं उदाहरण, म्हटले प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स तयार झालेत, मग ते झालं तुमच्या नावावर, पण जोपर्यंत शिक्का नाही मारत तोपर्यंत तुमचं नाही. मग प्रामाण्य करणं म्हणजे शिक्का मारणं आहे. मग सगळं बाकीची प्रोसेसिंग तर पूर्ण झाली आहे पूर्वी, पण जेव्हा आपण त्याला निर्णयाचं प्रामाण्य केलं, अनुभव केला आणि तशी प्रतीती केली, तिथं प्रामाण्य खरं प्रगट झालं. त्याला म्हटलं विशिष्ट प्रामाण्य सहित असलेलं ते अनुभव. ठीक आहे, चला. प्रतीती म्हणजे ते साईन केलं की मी हा आहे, प्रभू आहे. बरोबर. तर हा मोक्षाचाच मार्ग आहे, ह्याचं प्रामाण्य आपल्याला करायचं आहे. मोक्ष का है, इसका प्रतिषेधक अर्थ यह लीजिए कि यहाँ बंध का मार्ग नहीं कहा जा रहा, यह मार्ग है, अमार्ग नहीं है. यह मार्ग भव्य जीवों को कहा जा रहा है या भव्य जीवों को हुआ करता है. इसका प्रतिषेधक अर्थ यह है कि यह मोक्ष मार्ग अभव्य जीवों के नहीं होता. करण लब्धीपर्यंत पण जात नाही अभव्य जीव, तो तर कुठे आहे हो? प्रायोगिक लब्धीपर्यंतच आहे. हां, तर त्याचं ज्ञान आणि सांगकरण लब्धीतल्याचं ज्ञान, त्या स्वसंवेदनामध्ये असणाऱ्या जीवाचं ज्ञान, फरक समजतोय का? तेवढं समजण्यासाठी अभव्य जीवामध्ये विशुद्धी अशी प्रगट होऊ शकत नाही की तो करण लब्धीपर्यंत जाईल. यह मोक्ष पण त्या विशुद्धीने अंत फोडाफोडीपर्यंत कर्मांना आणतो, म्हणजे इतके कर्माची स्थिती त्याची कमी होती सगळं. म्हणून तर ते म्हटलं किम पुरुषार्थ आहे हो हा. कर्मामध्ये खूप कमी जास्तपणा झाला, खूप कर्म निघून गेले, काय म्हणायचं ते बंधापसरण झालं किंवा निर्जरा झाली, सगळं दिसेल की तुम्हाला काय काय फार उग्र तप केलं त्यांनी वगैरे, पण हा पुरुषार्थ खरा पुरुषार्थच नाही आहे. म्हणजे तुम्ही कर्म इकडून झरतायत आणि इकडून गोळा करतायत, काय झालं त्याच्यामध्ये फरक पडला हो. म्हणून तो करतोय ना जे काय पुरुषार्थ, समजून घ्या. मी जर आज तो पुरुषार्थ करून स्वतःला महान म्हणत असेल, मोक्ष मार्गस्थ म्हणत असेल, तर अजून तुम्ही झिरोमध्येच आहे, अजून तुमची सुरुवातच झाली नाही. 4 वाक्य ऐकली होती मी, पण आता माझ्याजवळ नाही आहेत. छान वाक्य होती, उद्या सांगते मी.
म्हणजे त्याच्यातून कसं स्वभावाचं, जोपर्यंत कर्तृत्व आहे तोपर्यंत हा जीव मोक्षमार्गस्थ होऊ शकत नाही. एवढ्या एका शब्दातनं समजून घ्या, कारण अभव्य जीवाकडे ते कर्तृत्व आहे म्हणून अटक आहे, म्हणून तो अजून पुढं सरकू शकत नाही. बरोबर आहे. म्हणायला म्हणेल की जीव सगळ्यापासून भिन्न आहे, जाणतोय, पण श्रद्धान तसं नाही ना, भेदरूप आहे हे सगळ्यांपासून. मग त्याच्यातूनच मला माझ्या ज्ञानाची सुखाची प्राप्ती होते, तेच माझ्यासाठी शरण आहे, हे भाव आहेत. म्हणून तर तो अजून सम्यक्त्वाला प्राप्त झाला नाही. चालतंय, चला काय झालं. यह मार्ग भव्य जीवों के कहा जा रहा है, अभव्यों के नहीं. यह मोक्ष मार्ग लब्ध बुद्धियों के होता है, जिसे भेद विज्ञान होता है, उन्हीं जीवों के यह मोक्ष मार्ग होता है. अलब्ध बुद्धियों के मोक्ष मार्ग नहीं होता. लब्ध बुद्धी वाला म्हणजे भेद विज्ञानी. जो भेद विज्ञानी झाला, जेव्हा झाला तेव्हाच त्याला मोक्ष मार्ग सुरू झाला. काय नाही, लब्ध म्हणजे उपलब्धी. तत्वाची ज्याला उपलब्धी झाली त्यालाच मोक्ष मार्ग होतो. मग तो जरी भव्य जीव आहे पण अजून मिथ्यात्वात असेल तर त्याला सुद्धा अजून मोक्ष मार्गस्थ नाही म्हणलं. निगोदात आहे, काहीतरी असंज्ञी पर्यायात आहे, तर त्याला सुद्धा अजून मोक्ष मार्गस्थ म्हणलं नाही, कारण त्याला अजून स्वभावाची प्राप्ती झाली नाही. म्हणजे असं पण लावता येतील बरं का, ही विशेषणं उत्तरोत्तर पुढं असं लावता येतील का, जरा चिंतन करा त्याच्यावर. म्हणजे जेव्हा म्हटलं ना भव्य जीव म्हटलं तर सगळीकडे असतील, कुठेही असेल, त्या भव्यांनाच मोक्ष मार्ग होणार. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं लब्ध बुद्धिवाल्यांनाच प्रगट झालाय, म्हणजे ज्यांनी अभिव्यक्ती केली आहे भव्यत्वाची त्यांनाच मोक्ष मार्ग आहे. त्याच्या पुढं जाऊन विशेषण सांगितलं क्षीण कषायवाल्यांना होतो. मग कुठं आला तो जीव. नाही. मग आता क्षीण कशाई म्हटल्यावर चतुर्थ गुणस्थानवाला मोक्ष मार्ग असताय का संसार मार्ग असताय. त्यांनी शब्द वापरलाय तो मोक्ष मार्ग, पण मोक्ष मार्ग त्या जीवाला असतो असं सांगतायत म्हटल्यावर कुठला आहे तो जीव. म्हणजे क्षायिक सम्यक दृष्टीच मोक्ष मार्ग असताय का, बाकीचा कोण नाही का. नाही, आपल्याला सगळी विशेषणं सगळ्यांमध्ये घालवायची आहेत. असं नाही की ते जीव वेगळे करून दाखवलेत. सगळ्या जीवांमध्ये जे जे मोक्ष मार्ग असतात त्यांना सगळ्यांना लावायला यायला पाहिजेत ही विशेषणं. त्यामुळे जेव्हा क्षीण कषाय फिल्टर चालत नाही हे चालत ना. मग क्षीण कषाय म्हणत असताना पहिल्या गुणस्थानात किती कषायांचा उदय आहे. किती कषायांचा उदय आहे एकूण. 25 मधल्या 16 म्हणा, जाऊ दे, 9 कषाय वेगळे ठेवा. 16 कषायांचा उदय आहे. 16चा उदय आहे. सांगा चतुर्थ गुणस्थानात गेल्यावर कितीचा उदय आहे मा. 12चा. म्हणजे काय झालं, 4 कषाय क्षीण झाले की नाही तिथं. भलेही क्षय नाही झाला पण उदयात नाहीत. एवढ्या अपेक्षेने तो जीव एन अंशेनं रागः तेन अंशेनं दोषः, एवढ्या अंशाने निष्कषाय झाला म्हणून तो क्षीण कषाई म्हणला गेला एवंभूत न्यायाने. केवली नाही म्हणलं आपण. केवली कुठं म्हणलं. क्षीण कषाई. हा असं सांगताय होय तुम्ही. बरं, नाही, यांनी विशेषण फक्त एवढं दिलंय की क्षीण कषाई जीवाला मोक्ष मार्ग आहे. मग आता तो जीव कुठं लावायचा हे मी विचारत होते. मग तो जीव जेवढ्या अंशाने कषाय नष्ट झाले तेवढ्या अंशाने तो मोक्ष मार्गस्थ आहे असं म्हणावं. काय म्हणताय भाभी. अंतरात्मा म्हणा त्याला. बरोबर. म्हणून सांगितलं कषायाने मोक्ष मार्ग होऊ शकत नाही. आणि जिथं ज्या समयाला तुम्ही स्वभावाला जाणताय तिथं म्हटलं गेलं दर्शन मोहांधकारः प्रलीयते. मग त्या दर्शन मोहाच्या बरोबर जेवढ्या कषायांचा अभाव झाला तेवढ्या अपेक्षेने तो क्षीण कषायी आहे. म्हणजे अनुदयात गेल्या त्या प्रकृती, म्हणून त्याला आता एवंभूत न्यायाने त्याचा नाश आहे म्हटलं गेलं. सत्यत असे नका पण तो मोक्ष मार्गस्थ आहे.
म्हणून सांगितलं आपल्याला काय करायचंय, कशायांना नष्ट करत बसायचं नाही आहे. कर्मांना कधी भार आहे, कधी नष्ट होणार, चिंता नको. आपल्याला स्वभावाकडे लक्ष द्यायचं आहे, तर तिथं नियमाने आपल्याला आपली विशुद्धी प्रगट होणार, आपला स्वभाव आत्म्याला जाणू शकणार. तिथं कर्मांचा नाश होणार, कशायांचा नाश सहज होणार, त्यांचं आपल्याला काय कार्य करायचं नाही. म्हणून स्वभावाला जाणा. बरोबर आहे, कर्मामध्ये आपला पुरुषार्थ चालत नाही. कितीही कर्म त्रास देणारे असले तरी किती कमी करू शकता हो. कर्माचं कार्य कर्मच करणार, आपलं कार्य आपण करायचं. हो, जाणा. निष्कर्म स्वरूपोऽहम् आनंदघन स्वरूपोऽहम् ज्ञानमात्र स्वरूपोऽहम् ओम. विसर्ज. नमो हरि.